चवीला अतिशय छान, जेवणासोबत खा, नाश्त्यासोबत खा, असा हा वेगळा पदार्थ बनवायचा कसा. तर लाल भोपळा आहे, तो मी कट करून घेतलेला आहे. त्याच्या छोट्या फोडी केल्यात, त्याच्या पण अजून बारीक फोडी आपल्याला करायच्या आहेत. तर कढईत मी पाणी घेतले, त्याच्यात ह्या चिरलेल्या बारीक बारीक फोडी आपण घालूया आणि थोडंसं उकळवून घेऊया. अगदी मॅश होईल असं आपण हे शिजवायचं नाही, थोडंसं कच्चं असेल असं शिजवून घ्यायचं आपण. बघा मी कट करून दाखवते, छान कट झालेलं आहे. आत्ता आपण हे गार करायला चाळणीत काढून घेऊया. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आता आपण कढईत मिरच्या घेतल्या आहेत, त्याच्यात मीठ घातलं आहे, थोडंसं हलवून घ्या आणि मिरच्या कट करायच्या. बारीक गॅस लावलेला आहे आणि थोडंसं आपण अगदी मस्त मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आणि 1-2 मिनटाने आपण त्याच्यात तेल घालायचं आहे. म्हणजे मिरची इतकी सुंदर भाजते ना, सुगंध पण अप्रतिम येतो. आता हे गार करण्यासाठी ठेवायचं आहे. अगदी कुरकुरीत मिरची झालेली आहे, ती मी गार करण्यासाठी ठेवते. आता कढईतून आपण मिरची काढून घ्यायची आणि हाताने अगदी मस्त चुरून घ्यायची. क्रंची झाली पाहिजे, एकदम पावडर करायची नाही, म्हणजे खायला खूप छान लागते ना. आता आपण कांदा घेऊया, कच्चा कांदा घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे आणि शिजवलेला भोपळा आहे ना, ज्या फोडी त्या घ्यायच्या आहेत. आता आपण चमच्याने चुरल्या तरी चालतील, पण एकदम पावडर करायची नाही, थोडंसं दाताखाली आलं पाहिजे. अशा पद्धतीने मी चमच्याने करते, पण मला काय ते आवडलेलं नाही, मी हातानेच करून घेते. अगदी मस्त करून घ्यायचं, छान करून असं घ्यायचं. तर चवीला भन्नाट अशी ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी झाली. तर याच्यात मी गरम मसाला थोडासा घालते, हिंग थोडासा घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालते आहे, थोडासा लिंबाचा रस पण घालायचा आहे. थोडासा व्हिडिओ कुठेतरी स्किप झाला. आता लागेल तसं मी मिरची घातलेली आहे, उरलेली मी काढून ठेवते. आता थोडंसं आपण गोड तेल घालायचं आहे, शेंगदाण्याचं तेल मी वापरलेलं आहे, म्हणजे याची चव अप्रतिम. रेसिपी आवडली ना, भोरता म्हणू शकतो किंवा भरीत म्हणू शकतो, तर पटकन आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता एक काम करायला काही हरकत नाही, तर कमेंटमध्ये तुमच्याकडील रेसिपी कशी असते हे मला नक्की आवर्जून सांगा. तर मला